चला या ठिकाणी 2026 साठी गृहिणींसाठीचा स्टडी प्लॅन या ठिकाणी मी घेऊन येतोय. तुमच्या आग्रहास्तव आहे. 2025 साठी मी बनवला होता. त्यामधून खूप साऱ्या विद्यार्थी मैत्रिणींनी भगिनींनी तयारी केली आणि जबरदस्त अभ्यास त्यांचा झाला. आता 2026 साठी आपल्याला तलाठी भरती करायची आहे. कोणासाठी आहे? पहिली गोष्ट, ज्या हाऊसवाईफ आहेत, गृहिणी आहेत, काही जॉब करतायत, काहीतरी काम करता आहेत, पार्ट टाइम काम करून पार्ट टाइम अभ्यास करतायत, काही पूर्ण वेळ अभ्यास करतायत पण फॅमिली सांभाळतायत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे आणि याच्यामध्ये सगळ्या गोष्टींवर मी चर्चा करणार आहे. ओके, शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ. कमी वेळेमध्ये आपण एक 7-8 मिनिटांमध्ये सगळं कव्हर करूया आणि इथून पुढे तुम्हाला कशी तयारी करायची 2026च्या तलाठी भरतीसाठी त्याबद्दल आपण बोलूया. पहिली गोष्ट, पर डे चॅलेंज. बघा, प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी आव्हान असतो आणि प्रत्येक दिवसासाठी काहीतरी आपलं टार्गेट असलं पाहिजे की मला उद्या काय करायचंय ते डोक्यात ठेवा. एक एक पायरी चढत जा. एक एक पायरी तुम्हाला चढत जायची. लय पुढचं नाही बघायचं. मला उद्या काय करायचंय, मला उद्या काय करायचंय, उद्या केलेलं संध्याकाळी रात्री एकदा बघायचं. मी एवढं ठरवलं होतं, माझं झालंय का? प्रत्येक विषयाला त्या ठिकाणी हात लावणं गरजेचं आहे का, हा एक विषय. सिलेबस काय आहे काय नाही, परीक्षा कशी, त्यावर मी बोलतो पुढे. दररोज सगळ्या विषयांनाच हात लावला पाहिजे असं काही नाहीये. पण काही विषय असे आहेत ज्यामध्ये मराठी आहे, ज्यामध्ये इंग्लिश आहे, ज्यामध्ये गणित आहे, बुद्धिमत्ता आहे आणि जीके मधलं करंट अफेअर्स आहे. या विषयांना दररोज हात लावलाच पाहिजे. एक तास तरी किमान तुमचं मराठी 1 तास, इंग्लिश 1 तास, गणित 1 तास, बुद्धिमत्ता 1 तास आणि जीकेचा कोणता तरी एक विषय दररोज 1 तास तुम्ही केला पाहिजे. अतिरिक्त तुम्हाला जेवढं करायचं तेवढं करता येईल. आता सगळ्यात मोठं कन्फ्युजन काय असतं माहिती का, काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं. एक अत्यंत महत्वाचं एका टॉपरचं एक वाक्य आहे, मी इंटरव्ह्यू ऐकला होता, ते वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. हे कन्फ्युजन, ही कन्फ्युजन आहे ते आधी काढून टाका. कोणता एक विषय, इथे मी उदाहरण दिलं समजा मराठीचं. तुम्ही मराठीचा अभ्यास सुरू केला, काय करायचं तुम्हाला? PYQ बघा, झालेले पेपर्स बघा तलाठीचे. मी आतापर्यंत ना जवळपास 90 लेक्चर घेतले फक्त PYQच्या. ते सगळे तुम्हाला तुमच्या बॅचमध्ये, या योद्धा बॅचमध्ये अवेलेबल आहे. ही बॅच तुम्हाला अभ्यास ॲपवर डाउनलोड करता येईल. काही अडचण असेल, तुम्ही हा नंबर आहे 9673708085 यावर व्हॉट्सअप मेसेज करू शकतात किंवा कॉल करू शकतात. तुम्हाला तलाठीची तयारी करायची असेल, काही अडचण असेल तर तुम्ही निश्चितपणे मेसेज करून नंतर कॉल करू शकतात. आधी PYQ सोडवा, इम्पॉर्टंट टॉपिक काय आहे ते लिहून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला फोकस करायचा आहे. तो तुमचा योग्य अभ्यास आणि डेली करायचा आहे. वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी शब्द, असं मराठीचं जसं सांगितलं का तसं इंग्लिशचं, तसं गणिताचं, बुद्धिमत्तेचं, सगळ्या विषयाचं तुम्हाला करायचं आहे. झालेले पेपर्स, तुम्ही म्हणाल सर परीक्षा तर MPSC घेणार आहे, मग आता जुन्या पेपरचा काय फायदा? करावे लागतील. MPSC घेते म्हणजे काय ढगातून पडतात का प्रश्न? MPSCचे सुद्धा मी तुम्हाला कव्हर करून घेतोय, पण तुम्हाला झालेले तलाठीचे पेपर्स आधी बघावेच लागतील. हे लक्षात ठेवा. परीक्षा कोणी येऊ द्या. पुढचा मुद्दा जो आहे ना, डे बाय डे स्टडीचा टाइम टेबल. एक प्रश्न असतो गृहिणींच्या मनामध्ये की मला एवढे कामं आहे, मुलं सांभाळावे लागतात, घरचे पती आहेत, कोणाची जॉबला आहेत, कोणाचे काही व्यवसाय करतायत, त्यांना डबा वगैरे बनवून द्यावा लागतो, सासू सासरे आहेत, आणखी कोणा जबाबदाऱ्या आहे, मी किती वेळ अभ्यास केला पाहिजे? बघा, किती वेळाचं उत्तर आहे ना, हे कोणाकडेच नाहीये. किती क्वालिटीचा तुम्ही अभ्यास करतायत. क्वालिटी कमी वेळ करा पण क्वालिटी स्टडी करा. मग तुम्ही तो दररोजचा आहे ना 2-3 तास जरी झाला तुमचा, पण तो तुम्ही जर जीव लावून केला ना तरी तो सफिशियंट आहे. तुमच्याकडून 4-5 तास होत असेल चांगलाच आहे आणि 6 तास प्लस होत असेल तर बेस्टच आहे. तुम्हाला जो रिकामा वेळ भेटतो का त्याचं प्लॅन करा. पण नियोजन केल्याशिवाय अभ्यासाला काही अर्थ नाहीये. नाहीतर मी काय वाचतोय मलाच माहित नाही, मी काय वाचते मला माहित नाही, उद्या काय वाचणार आहे मला माहित नाही, पुढच्या 8 दिवसात माझं टार्गेट काय आहे मला माहित नाही. असं हवेत जर तुम्ही करत असाल तर काही अर्थ नाही. डेलीचं तुमच्याकडे 1 दिवसाचं, पुढच्या आठवड्याचं, पुढच्या महिन्याचं, पुढच्या 3 महिन्याचं, पुढच्या 6 महिन्याचं स्वतःचं टाइम टेबल असलं पाहिजे. तुम्हाला काही अडचण असेल, मी आहे या नंबरला, तुम्ही तुमचं टाइम टेबल पाठवा. काही बदल आहे का सुचवा म्हणून सांगा, मी तुम्हाला त्यामध्ये काही मदत करू शकतो निश्चितपणे. आता दुसरी गोष्ट, तुम्ही तलाठी भरती करतायत, काही जण एकदम नवीन आहेत, काहीच माहित नाही, त्यांच्यासाठी सांगतोय. एकतर हे महाराष्ट्राचा महसूल विभागातलं हे पद आहे, गट क चं हे पद आहे तलाठी भरतीचं. ओके, निवड म्हणाल तर लेखी परीक्षा होते. किती गुणांची ती पुढे मी सांगतो. प्रश्न प्रकार MCQ असतात, म्हणजे 4 ऑप्शन असतात त्या ठिकाणी. आणि ग्रामीण प्रशासन महसूल कामासाठी ही परीक्षा असते, हे लक्षात ठेवा. आता सुरुवात कशी करायची, मुद्दा हा आहे. मराठी, गणित हे बेसिक विषय या ठिकाणी. मराठी एक सोपा विषय आहे आणि गणित हा काही जणांसाठी अवघड विषय आहे. पहिली गोष्ट आहे ना, मला डोंगर चढायचं आहे, मला कळसुबाईवर जायचंय, मला वर नाही जायचं, मला एव्हरेस्ट गाठायचंय, पण मला पहिलं पाऊल टाकायचंय. लहान लहान गोष्टी ना, लहान लहान टॉपिक्स करत चला. थोडी सुरुवात करा. हे एकदम थोडं एकच टॉपिक
मराठीतला वर्णमाला करा, मराठीतला काहीतरी समास करा, मराठीतला प्रयोग करा, एकच टॉपिक करा, हळूहळू पुढे जात चला. लहान लहान गोष्टींच्या नोट्स काढत चाला, त्याचे नियम, त्याची उदाहरणं लिहत चाला. टॉपिक एक शिकले की त्याच्यावरचे MCQs सोडवा. तुम्हाला आता यूट्यूबवर किती फ्री मटेरियल अवेलेबल आहे. करंट अफेअरचं सगळं तुम्हाला अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनवर फ्रीमध्ये देतोय मी. टोटल 2026चं सगळं फ्री देणार आहे तुम्हाला. प्रत्येक महिन्याचे PDF, त्याच्यावरचे सराव पेपर सगळं फ्री देणार आहे. तुम्ही ॲप निश्चितपणे तलाठी भरतीची तयारी करत असाल तर अभ्यासकट्टा ॲप डाउनलोड करूनच ठेवा सगळ्या गृहिणींनी. तुम्हाला सगळे अपडेट्स तलाठीचे या ठिकाणी भेटतील. आठवड्याला एक रिव्हिजन पेपर तुम्ही सोडवलं पाहिजे, हळूहळू PYQ सोडवले पाहिजे. हे तुमचं बेस आहे. तुम्हाला तलाठी भरती करायची नेमकं काय असतं तलाठीमध्ये? तुम्हाला एक असतं मराठी भाषा, दुसरी असते इंग्रजी भाषा म्हणजे इथे व्याकरण आणि शब्दसंग्रह, सामान्य ज्ञान असतं GK, त्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, तुमचं जे 5वी ते 10वी होतं का तेच, अर्थशास्त्र, चालू घडामोडी तेच, ओके, नागरिकशास्त्र ते, आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित असतं. 100 प्रश्न असतात, 200 गुण असतात, तेच असणार आहे 2026 मध्ये. बुक लिस्ट तुम्ही म्हणाल कोणती, आम्हाला सगळी डिटेल द्यायचा हे व्हिडिओ मी केला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तो व्हिडिओ बघा, त्यानुसार तुम्ही बुक्स घेऊ शकतात. ओके, किंवा अभ्यासकट्टा ॲपवर तुम्हाला ती व्हिडिओ लिस्टचा व्हिडिओ तो तलाठीच्या बॅचमध्ये फ्रीमध्ये अवेलेबल आहे, तिथूनही तुम्ही बघू शकतात. पुढे आता तलाठीचं आहे ना, एका विषयानुसार थोडंसं एकदम शॉर्टमध्ये बघूया. पहिली गोष्ट, मराठी जी आहे ना, मराठीची लेवल कशी आहे, मॉडरेट लेवलचे प्रश्न तुम्हाला करावे लागतील. एक तर तुम्हाला ग्रामर करायचं आहे, बेसिक MCQ जास्त करा. MCQज म्हणजे काय, तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न जे आहेत ना ते करायचे आहे. नियम, त्याच्यातले एक्झाम्पल, त्यावरचे प्रश्न येतात. 8वी 10वी पातळीचं व्याकरण केलं की बस, तुम्हाला लय PhD करायची नाही याच्यामध्ये. वाक्य, शुद्ध वाक्य, समास, संधी, शब्दार्थ, म्हणी, वाक्प्रचार, याच्यात सरळ काही गुंतागुंतीचे प्रश्न असतात, उतार्यावरचे प्रश्न असतात. ते सगळे PYQचे लेक्चर मी घेणार आहे, त्यामध्ये तुमचे कव्हर होतील, ते तुम्हाला करायचे आहे. मग मराठी तुमच्यासाठी सोपा आहे. मराठी आहे ना, आउट ऑफ मार्क्सचा विषय आहे. डोक्यात ठेवायचं, मला मराठीला आउट ऑफच घ्यायचे आहे. मी आज 0 असेल, मी आउट ऑफ घेणार, पॉसिबल आहे. मराठी बोलता येते, वाचता येते, लिहिता येते, तुम्हाला ते जमू शकतं. इंग्लिशमध्ये बघा, इथे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत एकतर ग्रामर करायचं आहे, दुसरं होकॅब करायचं आहे. एरर, तुम्हाला त्यावर प्रश्न येत आहेत. ब्लँक जागा भरा, सिनॉनिम्स, अँटोनिम्स. अवघड नसतं, स्कूल लेवलचं इंग्लिश असतं. पहिली गोष्ट, इंग्रजीची भीतीच बाळगू नका. इंग्रजीला वेळ द्यायला शिका, इंग्रजी तुम्हाला गुण देते. माझं वाक्य लक्षात ठेवा. आपला प्रॉब्लेम काय, आपण इंग्लिशचा अभ्यासच करत नाही आणि म्हणतो इंग्रजी अवघड आहे. इंग्रजी आहे ना, खूप सोपा विषय आहे आणि माझे इंग्लिशचे लेक्चर बघितले की तुम्हाला हे सोपंच वाटणार आहे, यात काही शंका नाही आहे. आपले जे बॅच आहे ना, योद्धा बॅच, एकतर तुम्हाला बघा, काही जण काही गृहिणी असतील, त्यांचं म्हणणं असेल की मला आहे ना, आता इथे 189 रुपयात आपण ही केली आहे, सुरुवातीला लॉन्च 89ला केली होती. झालेले सगळे पेपर्स, त्याचे PDF वगैरे सगळं तुम्हाला इथे भेटले PYQ बॅचमध्ये, फक्त 189 रुपयामध्ये. आधी फक्त तुम्ही एवढं करा जॉईन, याच्यातले व्हिडिओ लेक्चर्स बघा, ते आवडले ना तर तुम्ही योद्धा बॅच ही बॅच एक 5 महिन्याची 6 महिन्याची जॉईन करू शकतात. तुम्हाला सगळं कव्हर होईल यामधलं. आता GK मध्ये काय करायचं बघा, भूगोल करायचा, महाराष्ट्र भारत, इतिहास करायचा, महाराष्ट्र भारत, चालू घडामोडी करायच्या, ओके, संख्यात्मक माहिती, योजना, नदी, धरणं वगैरे, ते सगळं त्याच्यावर मी लेक्चर्स घेतो आहे. म्हणजे तुम्हाला माहिती तुमच्याकडे असली पाहिजे सगळ्या गोष्टीची. आता याच्यात फक्त इतिहास भूगोल सांगितलं म्हणून तेवढंच नाही, राज्यघटना करायची आहे, अर्थशास्त्र करायचं आहे, RTS वर एखादा प्रश्न तुम्हाला येतो आहे, RTI वर एखादा प्रश्न येतो आहे, त्याच्या सगळ्या नोट्स तुम्हाला मी देतो आहे. ओके, पुढे तलाठीमध्ये ना, गणित बुद्धिमत्तेमध्ये बघा, कन्सेप्ट सगळ्यात महत्त्वाचे आहे. बेसिक कॅल्क्युलेशन तुम्हाला आलं पाहिजे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. एकदा त्याचा स्पीड वाढला की आपोआप तुमची उत्तरं येत जातात. टक्केवारी, सरासरी, शेकडा, तोटा, शेकडेवारी, नफा, तोटा. त्याच्यानंतर रिजनिंगमध्ये तुमचं सिरीज आलं पाहिजे, कोडिंग डिकोडिंग आलं पाहिजे, कॅलेंडर, रिलेशन. गणितांमध्ये स्पीड आणि ॲक्युरेसी असली पाहिजे. त्याचे शॉर्ट व्हिडिओज टाकतो मी, ते बघत चला. त्याचे बेसिक लेक्चर टाकले, ते बघत चला. पुस्तकं घ्या, पुस्तकांमधून सोडवावं लागेल. MCQ जुने झाले पेपर सोडवणं फार महत्त्वाचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुम्हाला हे कोणीच सांगणार नाही. प्रत्येक जणाला आमचे क्लास करा, आमच्या नोट्स वाचा, हे वाचलंय काही करायची गरज नाही, मी तसं म्हणत नाही. मी म्हणतो तुमच्या स्वतःच्या नोट्स काढा. तुम्ही व्हिडिओ लेक्चर बघतायत ना, नोट्स काढत चाला, एवढं भारी अभ्यास होईल ना तुमचा. कुठे क्लास लावण्याची गरजच नाही. फिजिकली तर कुठे जाऊच नका क्लास लावायला. तिथे तुमचा जाण्यामध्ये 1 तास आणि येण्यात 1 तास जातो. 2 तासात तर तुम्ही दररोज अभ्यास केला तर तलाठी होतात. खरं आहे. तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवा, जसं किती घाणेरडा अक्षर असू द्या, काही फरक नाही पडत. स्वतःच्या नोट्स काढा. त्या जर तुम्ही काढत असाल ना, तुम्ही यशाच्या दिशेने निघालात. किती जण काढतायत नोट्स मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅप्टरचं नाव वरती द्या, डेफिनेशन लिहा, त्या टॉपिकवर त्याचे एक्झाम्पल्स लिहत चला. एक्झाममध्ये विचारणारे पॉईंट जे आहेत ते PYQ मधून तुम्हाला भेटणार आहे, ते लिहत चला आणि त्या नोट्स काढत चला. ज्याला नोट्स नाही काढता येत ना, त्याला त्याची एक्झाम निघणं फार अवघड जातात. तुम्हाला आत्ताच सांगतोय मी, हे कोणी तुम्हाला सांगणार नाही, पण नोट्स फार महत्त्वाचा आहे. PYQ तुम्ही म्हणाल ते PYQ चाललंय मास्तर,
कसं करायचं PYQचा अभ्यास? PYQ म्हणजे काय? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, म्हणजे झालेले पेपर, ओल्ड क्वेश्चन पेपर्स. पहिली गोष्ट, पहिल्यांदा पेपरचा पॅटर्न लक्षात घ्यावा लागेल तुम्हाला. अरे मराठीमध्ये काय येतं, इंग्लिशमध्ये काय येतं, GK मध्ये काय येतं, GK मध्ये मग विज्ञानाचं काय येतं, विज्ञान एक विषय राहिला बरं सांगायचा, विज्ञानाचं काय येतं ना. हो, प्रश्नाचा प्रकार कसा असतो, गुण कसे भेटतात, तो सगळा. एक प्रश्नाला 2 गुण आहे ते माहिती आहे, निगेटिव्ह मार्किंग नाहीये ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. बेसिक एकदा झाल्यावर PYQला महत्व आहे. दोन्ही गोष्टी, PYQ वाचा, त्याचं बेसिक वाचा, बेसिक वाचा, त्याच्यावरचे PYQ सोडवा, दोन्ही आहे, उलटी पलटी दोन्ही चालतं. त्याच्यानंतर टाईम लावून तुम्हाला एक्झामच्या ह्याच्यानुसार 100 प्रश्न सोडवता येतात का तेवढ्या वेळेमध्ये, तेही बघावं लागेल. ओके, पुढे पेपर नंतर ॲनालिसिस महत्वाचं आहे. अरे मी 25 प्रश्नांची एक टेस्ट सोडवली मराठीची, मग 25 प्रश्नापैकी माझे जर 10 चुकले, हे 10 चुकले कोणत्या टॉपिकचे चुकले, का चुकले, मी हे वाचलंच नव्हतं का, माझं रिव्हिजन कमी होतं का, माझे सिली मिस्टेक झाल्या का, ते बघता आलं पाहिजे. या ठिकाणी स्वतःचं मूल्यमापन करत चाला. त्यापेक्षा चांगला गुरु नाही, आणि ते तुम्ही होऊ शकतात. उत्तर तपासा, कुठे चुकलं ते नोट करा, आणि आपण वीक कुठे आहे, आपले स्ट्रॉंग पॉईंट कोणते आहे ते जर तुम्हाला बघा एकदा कळायला लागलं ना बस, मग तुमचा तलाठी होण्याचा मार्ग तर मोकळाच झालाय. ओके, आता टाइम किती द्यायचा बघा. आज स्वयंपाक जास्त आहे, मग अभ्यास कमी झाला, ठीक आहे ना, उद्या वसूल करू, उद्या जरा काम कमी आहे, उद्या जास्त अभ्यास. एका दत्रेने काही देव म्हातारा होत नाही. एक दिवस अभ्यास झाला नाही म्हणून काही घाबरायचं नाही, लगेच पुढच्या दिवशी पुन्हा 0 पासून सुरू करायचं. ओके, म्हणजे ही मॅरेथॉन आहे. हे काही एक दिवस पळाला म्हणजे तलाठी होत नाही. कंटिन्यू सातत्याने चालणारा हा गेम आहे, आणि हा गेम तुम्हाला जिंकायचा आहे. ही मॅरेथॉन तुम्हाला जिंकायची आहे. वेळ कमी असू द्या, पण डेली सातत्य. तुम्हाला माहिती आहे व्यायामाचं, तुम्ही फक्त 4-5 दिवस लय उड्या मारल्या, ते त्यांचे ते प्रोडक्ट्स घेतले म्हणून कोणी बारीक झालं बघितलंय का? पण दररोजचं 10 मिनिटं चाला, 15 मिनिटं दररोज चालत राहा, वॉकिंग करा, थोड्या उड्या मारा, काहीतरी व्यायाम करा, वर्कआउट करा. काही घेण्याची गरज नाही कोणाची प्रोडक्ट्स वगैरे, तरी त्या ठिकाणी आपलं फिजिकल जे आहे ते परफेक्ट होतं, आपल्या याच्यामध्ये फरक पडतो. तसंच येते डेली 30-40 मिनिटं डेली चॅप्टर, म्हणजे एका विषयाला देत चला 30-40 मिनिटं, एक 3-4 तास अभ्यास, आणि ताण नको, टेन्शन नाही घ्यायचं, झटपट पटापट, पण टेन्शन नाही लेणे का. हां, ते म्हणतो ते डान्स करणे का, तसं डान्स नाही, पण आपला अभ्यास झाला पाहिजे. ब्रेक आला, रिस्टार्ट करा, सोडायचं नाहीये. ओके, सातत्य राहू द्या. चला 2 दिवस नाही अभ्यास झाला, बिंदास, मला माहिती आहे 2 दिवस नाही होणार आहे, रिलॅक्स राहा, टेन्शन नका घेऊ. तिसऱ्या दिवशी मी ना त्याचं डबल करणार, कव्हर करणार, सगळं वसूल होणार सगळं. विराट कोहली माहिती आहे ना, मान्य मध्ये शतक झाले नाही, पण विराट आहे, त्याने केलं म्हणून शतक. म्हणजे थांबू नका. कोणी टीका करत असेल, तुमच्या आजूबाजूचे म्हणतील अरे काही खरं नाही यायचं, आता काय सगळं झालं, लग्न झालं, पोरं झाले, आता काय होणार हिच्याकडून, पण होणार, काहीही होऊ शकतं. स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. तलाठी बनण्यासाठी तुम्ही तयार राहा. 2026 साठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला डेली लाईव्ह सेशन माझे होत राहतील. अभ्यास कट्टा ॲप्लिकेशन ती जॉईन करता येईल, किंवा आपलं यूट्यूब चॅनल आहे तिथेही होत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला सगळे भेटत राहील. धन्यवाद.